नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। रोज गोड गोड वस्तू खाऊन कंटाळा आला तर आज खमंग आणि चटपटीत अशी आलू आणि ब्रेडची रेसिपी बनवणार आहोत। तर इथे हे 6 बॉईल केलेले आलू घेतलेले आहे, 5 स्लाइस ब्रेड घेतलेले आहे। ब्रेडचे पहिले तुकडे करून घ्यायचे आहेत। पहिले ब्रेडचे एजेस काढून टाकायचे आहे किंवा आपण त्याला ब्रेडच्या कडा म्हणतो। अशा प्रकारे करायचे बारीक तुकडे। ब्रेडचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। ब्रेडचे जे काठ किंवा कडा आहेत तर याचे ब्रेड क्रम्स बनवून ठेवू शकता। आलूला या अशा छोट्या ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचं आहे किंवा मॅश पण करून घेऊ शकता। पूर्ण आलू ग्रेट करून घेतले आहेत। तर याच्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला लसण अर्धा चम्मच, अर्धा चम्मच जिरे, एक हिरवी मिरची, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स, मिरची आवडीनुसार टाकू शकता, अर्धा चम्मच ओरेगॅनो, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि 2 चम्मच टाकायचं आहे बाइंडिंग साठी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने नाश्ता खुसखुशीत पण होतो। आणि थोडीशी टाकायची हिरवी कोथिंबीर। तर याला करायचंय छान मिक्स। त्याच्यामध्ये अजून काही आवडीच्या भाज्या वगैरे टाकायच्या त्या पण टाकू शकता। त्याच्यामध्ये पाण्याची गरज पडली तरच पाणी टाकायचं आहे, नाहीतर जे आलूचं मॉइश्चर आहे त्यानेच हे बॅटर मिक्स होऊन जाते। त्यामध्ये पाणी टाकायची गरज पडलीच नाही। आता हे झालेलं आहे छान मिक्स। याला ठेवूया बाजूला। एका बाउल मध्ये 2 चम्मच मैदा घ्यायचा आहे। मैद्याची एक स्लरी बनवायची आहे। अशा प्रकारे इथे घेतलेली आहे स्लाइस चीज। वाटल्यास तुम्ही क्यूब चीज पण घेऊ शकता। तर एक याचा छोटासा बॉल घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि मध्ये टाकायची चीज। याला करायचं आहे बंद। अशा प्रकारे बॉल बनवून घ्यायचे आहे। मैद्याची जी स्लरी बनवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये या बॉलला डीप करून घ्यायचं। अशा प्रकारे या बॉलला ब्रेडच्या पीसेसची कोटिंग करायची आहे। तर हे बॉल घेऊया याच्यामध्ये फ्राय करून। बाहेर मस्त छमछम पाऊस सुरू आहे। ते मस्त खुसखुशीत असे फ्राय झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। तर बघा देवी और सज्जनो, खूप छान नाश्ता झालेला आहे। हा एक नाश्ता तोडून दाखवते। बघा खूप छान नाश्ता झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत असा नाश्ता आहे। तर हा आलू ब्रेड आणि चीजचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।